नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. VHG म्हणजेच विश्वजित सर गुरुकुल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अभ्यास सुरू झाला असेलच. ग्राम महसूल अधिकाऱ्याची पोस्ट ही खूप महत्वाची आहे आणि हिचा आता जी काही एक्झाम होणार आहे ती एक्झाम MPSC गट क मार्फत होणार आहे आणि तिचा नमुना आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, चला व्हिडिओ स्किप न करता या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज भरतीमध्ये इतिहास विषय या विषयाचं अनालिसिस म्हणजे विश्लेषण करून सांगणार आहे. मित्रांनो, MPSCच्या लिंकवर जर तुम्ही गेलात, वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सर्व गट क च्या काय मिळतील तर प्रश्नपत्रिका मिळतील. उत्तर सूची पण तुम्हाला मिळेल. अभ्यास करा, त्याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, सराव करता येईल. चला मित्रांनो, आज आपण बघूया MPSC गट क प्रश्नपत्रिका 2024 यामधील मी जवळजवळ इतिहासाचे प्रश्न अनालिसिस केलेले आहेत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक करा, शेअर करा. प्रश्न क्रमांक 1. मित्रांनो, आपण इतिहासाचे प्रश्न बघतोय. प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा तुम्हाला काय प्रश्न विचारलाय. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? बघा, प्रश्न नीट वाचा. आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. कुठल्या कुठल्या सामाजिक संस्था, ज्या सामाजिक संस्था प्राथमिक समाजाच्या माध्यमातून आहे की नाही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. तर बघा, सोशल सर्व्हिस लीग, नाम जोशी, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, गोकृ गोखळे, आर्य समाज, डिप्रेस क्लासेस मिशन. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. प्रश्नात जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाची इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला पुन्हा उत्तर देण्यासाठी परत 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1 नंबर दिलाय ए आणि बी फक्त, 2 दिलाय बी आणि सी फक्त आणि 3 दिलाय ए बी डी फक्त आणि 4 दिलेला आहे बी सी आणि डी फक्त. मित्रांनो, याचं जर उत्तर जर बघायचं असेल तर तुम्हाला इथे लक्षात येईल काय येईल तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ज्या काही सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था होत्या त्या कुठल्या कुठल्या होत्या तर बघा, सोशल सर्व्हिस लीग ही माहिती तुम्हाला मी सांगतोच, अनालिसिस करणार आहे आज मी. त्याच्यानंतर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आणि तिसरी आहे डिप्रेस क्लासेस मिशन, विराज शिंदे. या सामाजिक संस्था काय झाल्या होत्या, स्थापन झालेल्या होत्या. चला आता त्याची माहिती घेऊया आपण. बघा, स्पष्टीकरण तुमच्या समोर आहे त्या संस्थांचं. सोशल सर्व्हिस लीग स्थापना कोणी केली, नाम जोशी. स्थापना जी केली ते वर्ष कुठलं होतं, 1911. उद्देश काय होतं, कामगारांचा कल्याण, सामाजिक सेवा, शिक्षणाचा प्रसार आणि प्रार्थना समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. ही जी काही संस्था होती त्या संस्थेचा प्रार्थना समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. दुसरी दिली आहे ती सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. ती स्थापना कधी झाली, 1905. संस्थापक कोण, गोपाळ कृष्ण गोखले. उद्देश काय, राष्ट्रसेवा, शिक्षण, समाज सुधारणा. तिचा सहभाग बघा, प्रार्थना समाजाच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव होता. आणि जी काही डी आहे ती कुठली, डिप्रेस क्लासेस मिशन. स्थापना कधी झाली, 1906. संस्थापक कोण, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. याच्यामध्ये काय होतं, अस्पृश्य धारकांसाठी नाही अस्पृश्य जे आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी ही काय होती तर संस्था काय करत होती, कार्य करत होती आणि प्रार्थना समाजाच्या प्रभावातून ही स्थापन झालेली होती. आणि मित्रांनो, जी काही सी नंबरची दिली होती आर्य समाज. बघा, या आर्य समाजाची स्थापना 1875 आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाचा प्रार्थना समाजाशी काही संबंध नाही. मित्रांनो, ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे, वाचून ठेवा, लिहून ठेवा. बघा, इथं संस्था दिल्यात तुम्हाला आणि संस्थापक दिलेले आहेत. इतर संस्थापन दिलेले आहेत. कुठले आहेत, पहिला प्रार्थना समाज. संस्थापक कोण, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, गोपाळ कृष्ण गोखले. सोशल सर्व्हिस लीग, मना जोशी.
डिप्रेस क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. संस्था आणि त्यांचे संस्थापक दिलेले आहेत, हे तुम्हाला उपयोगी येऊ शकतं. त्याच्यात अतिरिक्त एक दिलं आहे MCQ, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. मित्रांनो, सुरुवातीचा प्रश्न होता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीचे एक नवे सनदपत्र असे केलेले आहे? बघा, काय गुलामगिरीचे नवे सनदपत्र. पहिला दिले ऑप्शन मार्लो मिंटो सुधारणा कायदा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935 आणि रौलट कायदा 1919. गुलामगिरीचे एक नवे सनदपत्र, त्याचं उत्तर काय आहे? रौलट कायदा. बघा, रौलट कायद्याची आता माहिती तुम्हाला इथे दिली आहे. रौलट कायदा महत्वाचं. रौलट कायदा 1919. समितीचे अध्यक्ष कोण होते? सर सिडनी रॉलेट. विरोध कोणी केला? महात्मा गांधींनी. रॉलेट सत्याग्रह कधी झाला? 1919 मध्ये. आणि याच कालामध्ये काय झाला? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? 13 एप्रिल 1919 मध्ये. बघा, रॉलेट कायदा काय सांगतो 1919 चा? हा कायदा सर सिडनी रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशींवर आधारित होता. काय होते याच्यामध्ये? कुठले कुठले अधिकार होते? बघा, सरकारला कोणते कोणते अधिकार दिले होते? वॉरंट शिवाय अटक करणं, खटला न चालवता तुरुंगात ठेवणं, न्यायालयीन प्रक्रियेवर निर्बंध. म्हणून भारतीय नेत्यांनी काय केला? या कायद्याचा तीव्र विरोध केला. महात्मा गांधींनी याच्याच विरोधामध्ये काय केलं? रौलट सत्याग्रह केला. आणि तो कधी केला? 1919 मध्ये. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला काय म्हटलं गेलंय? गुलामगिरीचे एक नवे सनदपत्र असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, तुम्हाला एक MCQ विचारला जाऊ शकतो. रॉलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? सर सिडनी रॉलेट. चला प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 महत्वाचा. काय आहे प्रश्न? बघा, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेला एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? एनफिल्ड रायफल. काय एनफिल्ड रायफल? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बघा, इथे दिले आहेत अंबाला शहर आहे की नाही. अंबाला नंतर कुठला आहे? कलकत्ता, सियालकोट आणि डमडम. याचं मुख्य उत्तर आहे मित्रांनो अंबाला, सियालकोट आणि डमडम आहे की नाही. या 3 शहरामध्ये काय केली गेली होती? एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी काय केली होती? तर प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. चला बघूया याची माहिती. बघा, सविस्तर स्पष्टीकरण आपण बघतोय. एनफिल्ड रायफल म्हणजे काय? पॅटर्न 1853 एनफिल्ड रायफल. माहिती तुम्हाला 1853 चा उठाव झाला होता. 1853 ला जे काय घडलं ते एनफिल्ड रायफल आहे नाही. आणि हा उठाव 1857 च्या उठावाचा तात्कालिक काय बनलंय? कारण ठरलेला आहे. काय घडलं होतं बघा, 1853 मध्ये काय घडलं आणि त्याच्यामुळे 1857 मध्ये काय झालं आहे? तर एक उठाव घडलेला होता. 1857 चा उठाव आठवला असेल. काय केलं होतं? 1853 मध्ये ब्रिटिश सैन्याने ही रायफल वापरण्यास सुरुवात केली. कुठली? एनफिल्ड रायफल. भारतामध्ये 1856-57 मध्ये भारतीय सैनिकांमध्ये तिचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या रायफलच्या हे जे रायफल जे आहे त्या रायफलची जे काही काडतूस आहेत, या काडतुसांवर गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर केला होता. आणि त्याची अफवा काय केली होती? तशी पसरली होती. का पसरली असेल नाही? तर त्याच्यामध्ये काय होतं? भांडणं लावण्याचं काम केलं. आणि हे जे काही काडतूस आहे ते काडतूस वापरण्यापूर्वी सैनिकांना ते दातांनी फाडावे लागत असे. त्यामुळे काय झालं? हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. आणि याचंच कारण काय ठरलेलं आहे? तर 1857 चा जो उठाव झाला तो उठाव. बघा कुठला? अंबाला. उत्तर भारतातील महत्वाची ब्रिटिश छावणी.
येथे एनफील्ड रायफलचे काय केलं होतं, प्रशिक्षण दिलं गेलं होतं. सियालकोट, सियालकोट कुठे आहे? पंजाब मधील ब्रिटिश लष्करी केंद्र, इथे सुद्धा प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. डमडम, डमडम कुठे आहे? कोलकात्याजवळ, इथे सुद्धा काय केलं होतं, तर काडतुसं जे आहेत ते काय केली होती, तयार करण्यासाठी प्रसिद्ध शस्त्रागार म्हटलं जायचं. आणि इथे सुद्धा रायफलचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. फक्त प्रशिक्षण कुठं दिलं गेलं नव्हतं? कलकत्ता. या कलकत्ता मध्ये आहे का नाही, डमडम कुठे आहे? कोलकात्याच्या जवळ आहे. आणि कलकत्त्यामध्ये मात्र प्रशासनाचे मुख्यालय असले तरी पण काय झालं होतं, एनफील्ड रायफलचं प्रशिक्षण म्हणून येथे समावेश केला जात नाही. हे जरी मुख्यालय असलं तरी सुद्धा तिथे शिकवलं गेलं नाही, प्रशिक्षण दिलं गेलं नाही. लक्षात काय ठेवायचं बघा, मुद्दा दिलाय आणि माहिती दिली. काय दिलाय? रायफल. काय? पॅटर्न 1853 एनफील्ड रायफल. त्याचं रिझन काय होतं? कारण चरबी लावलेली काडतुसे. काडतूस दातांनी फोडावं लागत असे? होय. प्रशिक्षण केंद्र कुठलं आहे? अंबाला, सियालकोट आणि डमडम. आणि संबंधित घटना कुठली घडली? 1857चा स्वातंत्र्य लढा. लक्षात जर ठेवायचं असेल ना, सी डम, अ म्हणजे अंबाला, सी म्हणजे सियालकोट, डम म्हणजे डमडम, आहे का नाही? ही तीनच प्रशिक्षण केंद्र लक्षात ठेवायची. असी डमडम, असी डमडम, आहे का नाही? बघा, अतिरिक्त सराव प्रश्न दिलेत तुम्हाला मित्रांनो इथे. 1857च्या उठावाचे कारण तुम्हाला विचारलेलं आहे. काय कारण आहे? तर एनफील्ड रायफलच्या चरबी लावलेल्या तुकडा, जे काही चरबी लावले त्याची काय होती? काडतुस, त्याचा वापर केला गेला होता. आणि दुसरा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर मित्रांनो मेरठ मधून झाली. का कुठून सुरुवात झाली? मेरठ मधून. एनफील्ड रायफलची जे काही काडतुस आहेत ती कुठे तयार करण्यात केली जात होती? तर डमडम मध्ये तयार केली जायची. कुठं केली जायची? डमडम. लक्षात आलं मित्रांनो? तर चला आता पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो प्रश्न क्रमांक 4. बघा, तुम्हाला या प्रश्नांवरून प्रश्नांचं स्वरूप लक्षात येत असेल. आपण वाचतोय पण नेमके काय वाचलं पाहिजे हे एमपीएससी ने ठरवलेलं आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या व्हाईसरायच्या वेळेस जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? कोणता व्हाईसराय होता का जो काय असतं होता त्यावेळेस काय झालं होतं? जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली होती. कारकीर्द त्याची विचारलेली आहे. तर कोण आहे उत्तर त्याचं? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन खूप उद्योगी होता, आहे की नाही, असं म्हटलं जायचं. म्हणजेच काय उद्योगी म्हटलं म्हणजे काय? तर त्याने काय काय चालू केलं? बरंच काही चालू केलं, आहे की नाही. बघा, लॉर्ड रिपन यांनी 1880 ते 1884 त्यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हटलं जायचं. 1882 मध्ये त्यांनी काय केलं? स्थानिक स्वराज्याचा काय केला? ठराव जाहीर केला. आणि त्याच्यानुसार जिल्हा लोकल बोर्ड, तालुका बोर्ड, नगरपालिका यांना अधिक अधिकार देण्यात आले. त्यामुळे काय झालं? स्थानिक प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढला. मित्रांनो, जिल्हा लोकल बोर्ड जर विचारलं तर लॉर्ड रिपन यांचं नाव लक्षात ठेवायचं. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोण? असं तुम्हाला एमसीक्यू विचारू जाऊ शकतो एखादा, तर तुम्हाला पटकन सांगता आला पाहिजे लॉर्ड रिपन. बघितला चौथा प्रश्न. आता आपण बघूया 5वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. बघा, 1883 साली दुष्काळ संहिता कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आली? काय? दुष्काळ संहिता. कधी? 1883 मध्ये. इथं सुरुवातीला दिलाय कोण? सर रिचर्ड स्ट्रेसी आयोग. स्ट्रेसी आयोग याच्यावर अजूनही तुम्हाला प्रश्न विचारले जातात. स्ट्रेसी आयोग काय आहे? उत्तर त्याचं तुम्हाला सांगितलं, सर रिचर्ड स्ट्रेसी आयोग. मग यांनी काय केलं? 1876-78 मध्ये भीषण दुष्काळानंतर, इथं फार मोठा दुष्काळ झाला होता, त्या दुष्काळानंतर काय केलं? ब्रिटिश सरकारने सर रिचर्ड स्ट्रेसी आयोग नेमला गेला. त्या आयोगाचं काय केलं? तर महत्वाचं, या आयोगाने दुष्काळ निवारणासाठी महत्वाच्या शिफारशी केल्या. त्यावर आधारित 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. त्यात कुठल्या कुठल्या शिफारशी होत्या बघा? तर रिचर्ड स्ट्रेसी आयोगामध्ये दुष्काळग्रस्त भाग निश्चित करणे,
रोजगार उपलब्ध करून देणे, अन्नधान्याची व्यवस्था करणे, सिंचन व्यवस्था वाढवणे आणि दुष्काळ निवारणासाठी निधी तयार करणे. खूप महत्वाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला मित्रांनो सांगतोय. याच्यावर तुम्हाला एक MCQ विचारला जाऊ शकतो. दुष्काळ संहिता कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी तयार झाली? तर 1853. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. सत्यशोधक जलसा या लोकनाट्याशी पुढील पैकी कोण संबंधित नव्हते? कोण संबंधित नव्हते? बघा, पहिला आहे होनाजी बाळा, भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटके आणि ज्योतिराव फाळके. बघा या मित्रांनो, याच्यामध्ये उत्तर आहे आपला होनाजी बाळा. होनाजी बाळा का? याचं कारण सांगतो मित्रांनो. सत्यशोधक जलसा हा सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रसार करण्यासाठी विकसित झालेला लोकप्रबोधनाचा सांस्कृतिक प्रकार होता. त्याच्यामध्ये काय काय म्हटलं जायचं? पोवाडे आहेत, गाणी म्हटली जायची, भारुड, संवाद आणि विनोद असायचे. याच्या माध्यमातून काय केलं जायचं? समाज सुधारणा, जातीभेद निर्मूलन आणि शिक्षणाचा प्रचार केला जायचा. त्यामध्ये बघा कोणाकोणाचा समावेश होता? भाऊराव पाटोळ्यांचा, ज्योतिराव फाळकेंचा, रामचंद्र घाटगे हे सत्यशोधक जलसाशी संबंधित होते. आता होनाजी बाळा का नव्हते? तर होनाजी बाळा कोण होते? हे पारंपरिक लावणीकार आणि शाहीर होते. सत्यशोधक चळवळीशी त्यांचा कुठलाही संबंध नव्हता. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? कोणी केली? तर महात्मा फुलेंनी केली, आहे की नाही? आणि सत्यशोधक समाज बघा, सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी कधी केले? 1873 मध्ये. उद्देश काय केला? त्या सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना केली 1873 मध्ये, त्याचा उद्देश काय होता? सामाजिक समता, शिक्षण आणि जातीभेद निर्मूलन. सत्यशोधक जलसा जे काही केलं ते लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरलेलं होतं. बघा प्रश्न क्रमांक 6 नंतर आपण जातोय प्रश्न क्रमांक 7 कडे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखायचं आपल्याला. विधान 1. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत, अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी म्हणून गौरव केला. सरोजिनी नायडू यांनी काय केलं? हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत, त्याला अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी असं म्हटलं जातं, म्हणून गौरव केला अशी व्यक्ती. आणि विधान 2. कायदे मंडळात भाषणात ज्यांनी म्हटलं, काय म्हटलं त्यांनी? मी प्रथम राष्ट्रवादी आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे आणि शेवटी राष्ट्रवादीच आहे. ते कोण होते? तर बघा इथे तुम्हाला 4 पर्याय दिसले. याच्यामध्ये जे काय मोहम्मद अली जिना आहेत, त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचं राजदूत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तीच व्यक्ती शेवटी परत काय म्हटली होती? मी प्रथम राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रवादी आणि शेवटी काय? राष्ट्रवादी. चला बघूया आता यांची थोडीशी माहिती आपण घेऊया. बघा सविस्तर स्पष्टीकरण. विधान 1. सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना काय म्हटलंय? अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी. कारण प्रारंभी जिना हे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. विशेषतः लखनौ करार जो झाला, करार तो 1916 त्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. विधान बी बघा, कायदे मंडळामध्ये भाषणात म्हणाले होते, ते काय भाषण त्या भाषणामध्ये म्हणाले होते काय? आय एम अ नॅशनलिस्ट फर्स्ट, अ नॅशनलिस्ट सेकंड अँड नॅशनलिस्ट लास्ट. ही त्यांची सुरुवातीच्या काळातील राष्ट्रवादीची भूमिका, प्रसिद्धची उक्ती होती. बघा, अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी मोहम्मद अली जिना. उपाधी दिली कोणी? सरोजिनी नायडू यांनी. जो करार झाला लखनौ करार, तो कधी झाला? 1916 मध्ये. मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 मध्ये. आणि पाकिस्तानची मागणी 1940 मध्ये लाहोर ठरावात झाली. प्रश्न विचारला जाऊ शकतो, लखनौ करार
कोणत्या वर्षी झाला? 1916 मध्ये. प्रश्न क्रमांक 8 जोड्या लावा. 1899 गुराखी मुंबई, 1906 भाला पुणे, 1907 हरिकिशोर यवतमाळ आणि 1909 देशसेवक नागपूर. आणि त्याचे संपादक दिलेत मित्रांनो. संपादकांच्या जोड्या लावायच्या आहेत. ते तुम्हाला काय केलं जातं? जोड्या लावा दिलं जातं आणि नंतर काय दिलं जातं? पर्याय. त्या पर्यायामध्ये तिसरा पर्याय होता, त्याचं उत्तर इथं समोर तुम्हाला दिलंय. बघा काय आहे. गुराखेचं उत्तर काय आहे? 1999 मध्ये मुंबई जे झाली ती, 1899 मध्ये जे झाली गुराखी, त्याचे कोण होते संपादक? श्री ल ना जोशी. भाला 1906 पुण्यामध्ये, त्याचं काय होतं? भोपटकर. हरिकिशोर 1907 यवतमाळ मध्ये, त्याचे कोण होते संपादक? गीर. देशसेवक 1909 नागपूर, त्याचे कोण होते? तर ब कोल्हटकर. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो अतिरिक्त MCQ मध्ये टाकला बघा. भाला या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? कोण? भोपटकर. भाबो बाळा हो. देशसेवक हे वृत्तपत्र कुठून प्रकाशित झाले होते? देशसेवक हे कुठून प्रकाशित झालं होतं? तर देशसेवक हे नागपूर मधून झालं होतं. है नाही? हे लक्षात ठेवायचं. नागपूर. बघा इथं तुम्हाला दिलंय गुराखी, है नाही? गुराखीचे जोशी, भाला, पोपट, हरिकिशोर, गीर, देशसेवक ब कोल्हटकर. चला आता 9वा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी बोललो होतो ना स्ट्रेचीवर प्रश्न आला. पुन्हा प्रश्न क्रमांक 9. आपण प्रश्नपत्रिका कुठली सोडवतोय? 2024 ला जे काही MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा. मित्रांनो, ही सगळी परीक्षा तुम्हाला जे काही त्यामध्ये जे काही पोस्ट आहेत त्या पोस्ट साठी विचारले जाते. तिथे बघा स्ट्रेची आयोग दुसरा प्रश्न आलाय, त्याच्यावर विचारलं जाऊ शकतात. बघा काय दिलं प्रश्न? स्ट्रेची आयोग कशा संबंधी होता? कशा संबंधी होता? तर पहिला दिलाय तुम्हाला शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, दुष्काळ निवारण योजना. आपण मगाशी बघितलं काय? दुष्काळ निवारण योजना याच्या बाबतीत काय होता? संबंधित होता. बघा आता त्याची आपण माहिती घेऊया, सविस्तर स्पष्टीकरण करूया. स्ट्रेची आयोग, स्ट्रेची आयोगची स्थापना कधी झाली? 1880 मध्ये. अध्यक्ष कोण? सर रिचर्ड स्ट्रेची. सर रिचर्ड स्ट्रेची जे आहेत ते कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष आहेत. काय घडलं होतं? 1876 ते 78 या भीषण दुष्काळानंतर भारतातील दुष्काळ निवारण उपायांचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नेमण्यात आला होता, है नाही? आणि याच शिफारशीवरून 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आला. काय शिफारशी होत्या? दुष्काळग्रस्त भाग घोषित करण्याचा निकष, रोजगार हमी, धान्य साठा, सिंचन सुविधा वाढवणे आणि कायमस्वरूपी दुष्काळ निवारण धोरण. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुष्काळ संहिता कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर तयार झाली? कुठल्या? स्ट्रेची आयोग. स्ट्रेची आयोगाच्या शिफारशीनुसार कोण झाली? दुष्काळ संहिता तयार झाली. चला आता 10वा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो बघा 10वा प्रश्न. इतिहासामध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये जी काही प्रश्नपत्रिका विचारली जाते, है की नाही, त्याच्यामध्ये एकूण किती प्रश्न असतात? 10 प्रश्न असतात. शेवटचा प्रश्न आपण बघतो म्हणजे 2024 मध्ये जी काही प्रश्नपत्रिका झाली होती त्याचे आपण 10 प्रश्न उचलून आणलेले आहेत. बघा 1920 मध्ये स्थापन झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते? कोण होते? लाला लजपतराय. सुरुवातीचंच वाक्य आपल्याला हे ऑप्शन बरोबर आहे. लाला लजपतराय हे कोण होते? तर 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. चला बघूया त्याचं स्पष्टीकरण आपण घेऊया. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापना कधी झाली? 31 ऑक्टोबर 1920. चल कुठे? मुंबई. पहिले अध्यक्ष लाला लजपतराय. प्रथम सरचिटणीस विचारलं जाऊ शकतं दिवाण चमनलाल. कोण आहे प्रथम सरचिटणीस? बघा
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही भारतातील पहिली अखिल भारतीय कामगार संघटना मानली जाते. त्याचा उद्देश काय होता? कामगारांचे हक्क, योग्य वेतन, कामाचे तास, सुरक्षित कामाचे वातावरण, कामगार जे काही केलेत कायदे केलेत त्या कायद्यांसाठी संघर्ष. लक्षात आलं? बघा, तर आता आपण काय करूया, अतिरिक्त एक MCQ बघूया. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कुठल्या वर्षी झाली? 1920. कधी? 31 ऑक्टोबर. आणि पहिले सरचिटणीस कोण? तर दिवाण चमनलाल. लक्षात आलं मित्रांनो? तर अशा पद्धतीनं आपल्याला काय असतं? स्वरूप या एक्झाम मध्ये इतिहासासाठी असतं. तर बघा मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जी आहे, ही प्रश्नपत्रिकेमधून आपण इतिहासाचाच भाग काढलेला होता, आहे की नाही? आणि गट क साठी संयुक्त परीक्षा असते, पूर्व परीक्षा. जी परीक्षा आता 90 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. तर मित्रांनो, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाच्या प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त वाचायचं म्हणून वाचू नका, तर त्याचं स्वरूप लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार काय करा, इतिहासाचा अभ्यास सुरू करा. चला मित्रांनो, तुम्ही मला ऐकलत यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. प्रत्येक जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत काय करायचं आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, त्यांना सांगायचं आहे का इतिहासाचा अभ्यास असा करा. चला, धन्यवाद मित्रांनो.